हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. गावाकडे मी लॉंग व्हिडिओ बनवला होता, त्याच्यानंतर मी अजिबात काही शूट केलं नाही आहे. आणि आता गावावरून येऊन बरेच दिवस झालेत, म्हटलं की एखादा जो आहे तो लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. एक रँडम व्हिडिओ बनवावा असं मी ठरवलं होतं, पण याच्यामध्ये ना आशूची मस्ती एवढी जी आहे ते चालू होती, म्हटलं की चला हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. म्हणजे आशू किती मस्ती करतो, कोणत्या लेवलची मस्ती करतो हे पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पण त्याच्या आधी म्हटलं की स्वयंपाक उरकून घ्यावा. माझ्याकडे एक कैरी शिल्लक होती, याचं म्हटलं की लोणचं करावं, पण ही खूप जास्त प्रमाणात जे आहे ते आंबट होती. मग म्हटलं की याची ना मस्तपैकी डाळ कैरी करावी. खूप दिवस झालं मला नाही रेसिपी करायची होती, पण मला जशी हवी तशी कैरी मिळत नव्हती आणि मला ना थोडी आंबट असलेली कैरी जी आहे ती हवी होती डाळ कैरीसाठी. तशी तोतापुरी कैरी पण मिळते, म्हणजे अवेलेबल होते नेहमी बाजारात. पण मला ना त्याचं ना लोणचं खूप जास्त आवडतं, जे मी इन्स्टंट लोणचं बनवते ना ते मला खूप आवडतं. आणि ती जास्त कैरी अशी आंबट नसते, त्याच्यामुळे आता मला त्याची ना डाळ कैरी करायची इच्छा होत नाही. मग ही कैरी जी आहे ते खूप जास्त प्रमाणात आंबट आहे, म्हटलं की याची जी आहे ते डाळ कैरी करूयात. काही काही गोष्टी आहेत ना अशा आंबट असल्याने की खायला पण खूप जास्त मजा येते. म्हणजे जेवणामध्ये ना असे थोडेसे आंबट पदार्थ ताटाला असले ना की मग जेवण पण जरा जास्तच जातं. आणि कैरी, आंबा अशा ज्या गोष्टी असतात ना किंवा लोणचं, ह्या उन्हाळ्यातच खायची मजा काही वेगळीच असते. त्यानंतर त्यांचा सीझन संपला ना की खायची इच्छा होत नाही, आणि ती जी टेस्ट असते ना उन्हाळ्यात येते, ती टेस्ट ना परत मध्ये कधी अशी येत नाही. त्यामुळे म्हटलं की चला मस्तपैकी जी आहे ते आज आपण याची डाळ कैरी करूयात. डाळ मी आहे ना रात्री भिजत घातली होती, म्हणजे मला जेवढ्या प्रमाणात माझी कैरी होती तेवढ्या प्रमाणात डाळ मी भिजत घातली होती रात्री हरभऱ्याची. आणि आत्ता मस्तपैकी ती जी आहे ती डाळ अशी छान फुगलेली आहे. जास्त काही करायचं नाही आहे डाळ कैरीला, म्हणजे ना फक्त मिक्सरला फिरवायची. कैरी पण मी जी आहे त्याच्यातच घालणार आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून थोडंसं जे आहे ते असं दरदर वाटून घेणार आहे. आणि याच्यावरती आहे ना मी मस्तपैकी फोडणी घालणार आहे जिऱ्या मोहरीची. तुम्ही केली की नाही, किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. मी पण एक यूट्यूबवरून रेसिपी बघितली होती अनुराधाताईंची, तीच जी आहे ती मी रेसिपी फॉलो करते. आणि तसंच जे आहे ते आता मी याची ना डाळ कैरी बनवणार आहे. आणि ही ना 1-2 दिवस तरी टिकते, म्हटलं की चला. आणि कैरी ना अगदीच छोट्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे जास्त काही होणार नाही. पण मी आहे ना डाळ तशी ना दुप्पट भिजत घातलेली आहे, म्हणजे कैरी आंबट खूप जास्त, त्याच्यामुळे ना मी जेवढी कैरी ना त्याच्या दुप्पट अशी ना डाळ भिजत घातली. त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की तेवढीशी जी आहे ती डाळ ना पुरेशी आहे मला, आणि तेवढी 2-3 दिवस आरामात जाईल. असं म्हणते मी 2-3 दिवस जाईल, पण आहे ना घरात सगळ्यांनाच आवडते. आणि मी म्हटल्याप्रमाणे की उन्हाळ्याचा सीझन आहे, आणि असं ताटाला जर आंबट गोष्ट असते ना, एखादा जरी पदार्थ असा आंबट असला ना की जेवण जरा जास्त जातं. आणि आमच्याकडे ना अशा गोष्टी आहेत ना फार आवडतात. मग म्हटलं की चला जरा थोड्या जास्त प्रमाणात जे आहे ते ही डाळ कैरी करूयात. हाय, आत्ता ना मी अशाचा अभ्यास घेत होते. म्हणजे त्याने जे आहेत ना ते कार्ड्स आणून ठेवले होते इथं, आणि त्याचं असं म्हणणं होतं की मला जे आहे ते अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं झालं 5-10 मिनिटं जे आहे त्याने सिरियसली सांगितलं. त्याच्यानंतर तो अजिबातच सांगायच्या मूडमध्ये नव्हता, मग लागला खेळायला. आणि मग तो ना कार्ड सगळे जे ते बेडच्या पाठीमागे टाकायला लागला. मी त्याला 2 वेळा म्हटले की असं करायचं नाही, मी त्याला ओरडली पण की असं करू नको करू नको, पण त्याने काही ते ऐकलं नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की करू नको, तर मग मुलं जास्तच करतात पण कमी नाही, त्याच्यामुळे तो जास्तच करायला लागला. आणि त्याने ना एकच्या ऐवजी हातात असा बंच घ्यायचा आणि सगळे कार्ड्स जे आहेत ते बेडच्या पाठीमागे टाकून द्यायचा. आता तो त्या बेडच्या मागे एवढे जे आहे ते कार्ड्स गेले आहेत, आता तो बेड आम्हाला हलवावा लागेल आणि त्याच्यानंतर जे आहे ते कार्ड्स काढावे लागतील. तर मग मी आता अशी ट्रिक केली की आता मी म्हटलेलं त्याला की करू नको, तरी पण तो जास्तच करत होता. मग त्याच्या अपोजिट केलं, मी त्याच्याशी बोलणंच बंद केलं. म्हणजे मी सगळे कार्ड्स जे आहे ते शांतपणे भरले, डब्यामध्ये त्याच्या भरून ठेवले जागच्या जागी. आणि त्याच्यानंतर मग जे आहे ते मी अशी बोलतच नाही आहे, म्हणजे शांत झालेली आहे. आणि त्याला ते कळालं. तो बराच वेळ झाला माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, आई 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 म्हणतोय, मस्का लावतोय खूप छान पद्धतीने जे आहे ते आई म्हणते, ए आई ए आई असं सगळं वगैरे म्हणतोय. पण मी अजिबात त्याच्याशी बोललेली नाही आहे. त्याच्यानंतर मी कपडे जे आहेत ते त्या वाळलेले काढून आणले, त्यांच्या घड्या घातल्या. तो पण जे ते मला मदत करत होता, पण मी अजिबात त्याला अप्रिशिएट केलं नाही, काही नाही, शांतच आहे आता सध्या.
आणि त्याच्यानंतर त्याला कळालं की मी जे आहे ते शांत झाले, बोलत नाही. त्याच्यानंतर ना तो ना शांतपणे जाऊन त्याची खेळणी घेतली आणि दाराच्या इथे जाऊन खेळत बसलेला आहे. अजिबात आवाज नाही, काही नाही आहे. शांतपणे जे आहे ते बसलेलं आहे. असं तो रोज शांत बसत नाही, अजिबात शांत बसत नाही. आणि आता जर मी त्याच्याशी बोलत असते ना तर याच्यापेक्षा जास्त त्याने मस्ती केली असती. पण आता जर ना बाहेर त्याची सगळी खेळणी टाकली दाराच्या इथे आणि शांतपणे खेळत बसलेला आहे. नाहीतर मग ती खेळणी पण तो जो आहे तो खेळत नाही. सगळी खेळणी जी आहे ते खाली टाकतो, पण आता सगळी जी आहे ते खेळणी शांतपणे खेळत बसले. एका जागी सगळी टाकलेली आहेत, भरतोय त्याच्यात, परत काढतोय. त्याचं असं जे आहे ते खेळणं चालू आहे. आता मला वाटतं की ही जी टेक्निक आहे ती थोडी वर्क करते. बोलायचा प्रयत्न करतोय तो आणि शांतपणे अजिबात मस्ती करत नाही. एकदम शहाण्या गुणी बाळासारखा जो आहे तो वागतोय. आता बघू, त्याला आहे ना दूध प्यायला देते आणि मी आता ना स्वयंपाकाला अशा सगळ्या गोष्टी आता हाताने करायला शिकतोय. म्हणजे दूध पिणं असेल, जेवण करणं असेल, त्यामुळे त्याच्याकडून थोडीशी सांडमांड होते त्या गोष्टींची. पण त्याच्यानंतर त्याची खूप अशी क्यूट रिॲक्शन असते. जे पण त्याच्याकडून काही सांडेल ना तर तो ना लगेचच जे आहे ते पुसून घेतो आणि एक कापड जे आहे ते मी असं त्याच्यासाठी ना खाली ठेवून देते, जेणेकरून त्याच्याकडून काही जरी सांडलं ना, पाणी असो किंवा तो जर काही खात असेल, पित असेल, त्या गोष्टी जर त्याच्याकडून सांडमांड झाली ना की तो लगेचच तिथलं कापड घेऊन येतो आणि ना त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुसून घेतो. आता माहीत नाही ही चांगली सवय की वाईट सवय. तुम्ही मला ना या सगळ्या गोष्टी कमेंट करून सांगा. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला छोटासा जो आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.